नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण 13 डिसेंबर 2017 रोजी जो टेट म्हणजेच शिक्षक अभियोग्यता परीक्षेचा पेपर झाला होता, त्यातील 200 प्रश्न अभ्यासणार आहोत. जर तुम्हाला या 200 प्रश्नांचे विश्लेषणही हवे असेल तर तुम्ही तसे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगू शकता. मी तुम्हाला त्या 200 प्रश्नांचे विश्लेषणासहित व्हिडिओ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीन. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? तर अशुद्ध वाक्य कोणतं असणार आहे? ऑप्शन डी, ते नेहमी मला सांत्वन करीत असतो. तर इथं काय येणार आहे? ते नेहमी माझं सांत्वन करीत असतात असं असायला हवं होतं. त्यामुळे उत्तर आपलं अशुद्ध वाक्य ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 2. लयलूट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर लयलूट या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? बी, रेलचेल. प्रश्न क्रमांक 3. भारत एक लोकशाही गणराज्य आहे कारण? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, राज्याचे प्रमुख लोक निर्वाचित असतात. प्रश्न क्रमांक 4. निर्देश. खाली दिलेल्या अक्षराच्या क्रमात काही अक्षरे गहाळ केली आहेत, ते त्या क्रमाने खाली दिलेल्या पर्यायांपैकी एक आहे. म्हणजे इथं गहाळ झालेली अक्षर आहेत, ती कोणती असणार आहेत ते सांगायचं आहे. तर उत्तर येणार आहे ऑप्शन बी. इथं उत्तर येणार आहे ऑप्शन ए. प्रश्न 5. ए आणि बीच्या वर्तमान वयांची बेरीज ही त्यांच्या वयांमधील फरकाच्या 7 पट आहे. 5 वर्षानंतर त्यांचे एकूण वय त्यांच्या वर्तमान वयांमधील फरकाच्या 9 पट असेल. मोठ्याचे वर्तमान वय काय आहे? आता हे वय वर्षामध्ये सांगायचं आहे. तर उत्तर काय येणार आहे आपलं 5चं ऑप्शन बी, 20 वर्ष. प्रश्न क्रमांक 6. सूचना. खालील प्रश्नात एक उघडलेला फासा दाखवलेला आहे. उत्तराच्या पर्यायांपैकी कोणता पर्याय 3 या चिन्हाच्या विरुद्ध बाजूला येईल? तर हा काय आहे? हा उघडलेला फासा आहे. तर यामधील 3 या चिन्हाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक येईल हे सांगायचं आहे. तर उत्तर काय येणार आहे आपलं 6चं ऑप्शन ए हे आपलं उत्तर येणार आहे. 5 काय येईल? 3च्या विरुद्ध बाजूला येईल. 7. संयुक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? संयुक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर अयोग्य. बी, अयोग्य हे आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 8. दिलेल्या पर्यायांपैकी कोणती आकृती मुख्य आकृतीचे अचूक प्रतिबिंब आहे? तर खाली जे पर्याय दिलेले आहेत त्यापैकी कोणता पर्याय ही जी मुख्य आकृती आहे याचे अचूक प्रतिबिंब आहे हे सांगायचे आहे. तर प्रश्न 8चे उत्तर काय येणार आहे? ऑप्शन सी हे काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9. आपण आपल्या निपक्षपाती स्वभावाच्या मार्फत सादर करणार. काय सादर करणार आपण आपल्या निपक्षपाती स्वभावाच्या मार्फत? तर उत्तर असणार आहे याचं आपलं ऑप्शन डी, आपल्या स्वतःचे स्वभाव अधिक संतुलित आणि प्रामाणिक करणार. प्रश्न क्रमांक 10. विधान. शासकीय धोरणांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या परिसरातील विद्यार्थी पकडले गेले. कृतीचा कोर्स. विधान 1. विद्यार्थ्यांना कॅम्पसवरून निलंबित करावे. विधान 2. विद्यार्थ्यांना पोलिसांकडे सोपवावे. तर याचं उत्तर काय येणार आहे? प्रश्न 10चं ऑप्शन डी, एक किंवा दोन्ही पैकी काहीही अनुसरण करत नाही. प्रश्न क्रमांक 11. शेवाळ आणि कवकेचे सहजीवी संबंध काय आहे? तर शेवाळ आणि कवकेचे सहजीवी संबंध काय आहेत? तर याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए, शैवाक.
प्रश्न क्रमांक 12. सूचना. खालील प्रश्नातील 4 पर्यायांपैकी 3 पर्याय असे आहेत की प्रत्येकातील 3 शब्द एकमेकांशी ABCDE अशा दिलेल्या 5 पर्यायांपैकी कोणत्याही एका दृष्टीने एकमेकाशी संबंधित आहेत आणि संबंध दर्शवणारा एक पर्याय आहे जो खाली आकृतीद्वारा दाखवलेला नाही. या अटीची पूर्तता करणारा संबंध म्हणजे तुमचे उत्तर असेल. तर काय सांगितलं इथं ABCDE अशा 5 काय दिलेल्या आहेत, आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्यातील काय करायचं आहे, एका दृष्टीने एकमेकांशी संबंधित आहेत. ह्या काय आहेत, 5ही आकृती एक दुसऱ्याशी काय आहेत, तर संबंधित आहेत, त्यांचा संबंध आहे एक दुसऱ्यांशी. आणि संबंध दर्शवणारा एक पर्याय आहे जो खालील आकृतीत दाखवलेला नाही आहे. तर यातली एक आकृती काय आहे, तर वेगळी आहे. तर ती कोणती आहे ते सांगायचं आहे. तर याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी ही आकृती. प्रश्न क्रमांक 13. सूचना. 2 विधाने आणि त्यानंतर 2 निष्कर्ष 1 आणि 2 दिले आहेत. ही विधाने सामान्यतः ज्ञात वस्तुस्थितीपेक्षा भिन्न असली तरी सत्य आहेत असे समजा. दिलेल्यापैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानावरून नक्की काढता येऊ शकतो हे तुम्ही ठरवायचे आहे. तुमचे उत्तर सूचित करा. विधाने. 1. सर्व इंग्लिश मूव्हीज हिंसक असतात. बी. काही लोकांना इंग्लिश मूव्हीज पाहायला आवडत नाही. निष्कर्ष. 1. सर्व इंग्लिश मूव्हीज पाहणाऱ्या लोकांना हिंसा आवडते. आणि 2. ऑल पीपल हू लाईक व्हायलन्स वॉच इंग्लिश मूव्हीज. तर याचं उत्तर काय असणार आहे, 13चं ऑप्शन ए. केवळ एक निष्कर्ष निघेल. काय एक निष्कर्ष काय, सर्व इंग्लिश मूव्हीज पाहणाऱ्या लोकांना हिंसा आवडते. प्रश्न क्रमांक 14. आपले स्वतःचे वर्तन नियोजन आणि निरीक्षण करण्याची क्षमता म्हणजे काय आहे, ऑप्शन ए. आत्मनियमन. प्रश्न 15. कोणाच्या खालील गटापैकी कोण त्रिकोणाचे कोन दर्शवते. कोण त्रिकोणाचे कोन दर्शवते. 15. ऑप्शन बी. 50, 60 अंश, 50 अंश, 60 अंश आणि 70 अंश. प्रश्न 16. सूचना. खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर शब्द संख्या निवडा. डुलकी, थकवा. तर पुढे काय येणार आहे, त्याच्यासारखाच वेदनाशामक दुखणे. ऑप्शन बी. प्रश्न 17. कोणत्या देशाला शुगर बाउल ऑफ द वर्ल्ड असे म्हटले आहे. कोणत्या देशाला शुगर बाउल ऑफ द वर्ल्ड म्हटले जाते, तर उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्युबा. प्रश्न 18. तो पिकलेला आंबा दे पाहू या वाक्यातील विशेषण ओळखा. उत्तर काय येणार आहे, उत्तर येणार आहे ऑप्शन बी. पिकलेला. प्रश्न 19. खालील आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत. तर ही खाली आकृती दिलेली त्यामध्ये किती त्रिकोण आहेत सांगायचं आहे. उत्तर काय येणार आहे ऑप्शन ए. 38. प्रश्न 20. खालीलपैकी कोणते कॅल्शियमचे स्रोत नाही. तर कोणते कॅल्शियमचे स्रोत नाही आहे यापैकी, उत्तर डी. डाळ. प्रश्न 21. दिलेल्या शब्दापासून खालील शब्दांपैकी कोणते शब्द तयार केले जाऊ शकत नाही. तर इथं जो शब्द दिलेला आहे तर यापैकी खालीलपैकी कोणता शब्द तयार केला जाऊ शकत नाही ते सांगायचे. तर याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. प्रश्न 22. उत्पादित वस्तू जर शर्करा विरहित असेल तर शर्करा प्रमाण किती असेल. उत्पादित वस्तू जे
शर्करा विरहित असेल म्हणजे साखरचे प्रमाणच नसेल तर किती प्रमाणात त्यामध्ये साखर असेल. उत्पादित वस्तू जर शर्करा विरहित असेल तर शर्करा प्रमाण किती असेल? तर याचं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन सी 0.5 ग्राम सर्विंगपेक्षा कमी. प्रश्न 23. फिरणारा न्यूट्रॉन तारा रेडिओ वेव्ह सोडतो त्याला म्हणतात. फिरणारा न्यूट्रॉन तारा रेडिओ वेव्ह सोडतो त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात ऑप्शन बी पल्सार. प्रश्न 24. 8 लाल 3 निळे चेंडू असलेल्या पिशवीमधून 2 चेंडू काढले. ते दोन्ही निळे असण्याची शक्यता काढा. काय शक्यता निघेल? ऑप्शन बी. प्रश्न 25. पुढील जोड शब्द पूर्ण करा. जमीन जुमला. ऑप्शन बी. प्रश्न 26. पितळ एक धातूचे मिश्रण आहे. पितळ एक धातूचे मिश्रण आहे. उत्तर काय येणार आहे? ऑप्शन ए CuNZn. प्रश्न 27. सूचना. खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. आराधना, बंधन, चांदणी, दामिनी, अहसास आणि फरेब ही 6 नाटके सोमवार ते शनिवार दर दिवशी दाखवली जाणार आहेत. काय करायचं आहे? आता वरती काही विधानं दिलेले आहेत खाली. दामिनी नाटक कोणत्या नाटकाच्या जोडीमध्ये असेल? तर हे जे आहे ते वाचून सांगायचं आहे की दामिनी हे नाटक कोणत्या नाटकाच्या जोडीमध्ये असेल. तर आपलं उत्तर काय येणार आहे यामध्ये? ऑप्शन डी चांदणी आणि अहसास. हे काय असणार आहे? चांदणी आणि अहसास. दामिनी नाटक कोणत्या नाटकाच्या जोडीच्या मध्ये बसेल? तर दामिनी आणि अहसासच्या मध्ये. प्रश्न क्रमांक 28. सूचना. खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. आता वर दिलेला आहे तोच प्रश्न काय केलेला आहे, खालीही आपल्याला दिलेला आहे. आणि ते त्यानंतर त्याचा प्रश्न काय विचारलेला, खालीलपैकी कोणते नाटक सोमवारी दाखवले जाईल? तर हे आपल्याला सगळं वाचायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की खालीलपैकी कोणते नाटक सोमवारी दाखवले जाईल. तर कोणते दाखवले जाणार आहे? ऑप्शन बी फारेब. प्रश्न 29. सूचना. खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायांमधून नातेसंबंध सांगणारी आकृती निवडा. आता या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल हे सांगायचं आहे. तर याचं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन ए 1 ही आकृती येणार आहे इथं. प्रश्न 30. इथं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते सांगायचं आहे. तर कोणती येईल प्रश्नचिन्हाच्या जागी? ऑप्शन डी 122. प्रश्न 31. 1 सेकंदाला तासामध्ये रूपांतरित करा. 1 सेकंदाला तासामध्ये रूपांतरित केल्यानंतर काय येईल? तर येणार आहे ऑप्शन ए. प्रश्न 32. पित्राज्ञा या शब्दाची संधी सोडवा. काय असणार आहे पित्राज्ञा या शब्दाची संधी? तर उत्तर येणार आहे ऑप्शन डी पितृ प्लस आज्ञा. प्रश्न 33. 4 आणि 16 यांच्या मधले प्रमाण शोधा. 4 आणि 16 यांच्या मधले प्रमाण काय असणार आहे? ऑप्शन बी 8. प्रश्न 34.
Fill in the blank with the correct article. They were too poor to afford टेलिफोन. इथं काय येणार आहे रिकाम्या जागी? तर इथे येणार आहे ऑप्शन ए. प्रश्न 35. एका चित्रपटात एका तरुण मुलीच्या असे लक्षात येते की हंसाचा एक थवा ती जेथे जाईल तेथे तिच्या मागे मागे येतो, कारण त्यांचा जन्म झाल्यावर त्यांनी पाहिलेली पहिली वस्तू तीच होती. हे याचे उदाहरण आहे. म्हणजे इथे काय सांगितलं, एक तरुण मुलगीच्या असं लक्षात येते की हंसाचा एक थवा ती जिथं जिथं जाईल तिच्या मागं मागं येतो. कारण याचे काय आहे, तर कारण त्या हंसांनी जन्म झाल्यानंतर पहिल्यांदा जी वस्तू पाहिली होती ती कोण होती, तर ती तरुण मुलगीच होती. तर हे कशाचे उदाहरण आहे ते सांगायचं आहे. तर हे कशाचे उदाहरण आहे? ऑप्शन बी. छापणे म्हणजे काय, ते त्यांच्या मनपटलावर छापलेली गेलेली गोष्ट आहे. प्रश्न 36. एक व्यक्तीला विशिष्ट वेळेमध्ये विशिष्ट ठिकाणी पोहोचायचे आहे आणि जर 4 किमी किंवा तास या गतीने चालला तर ती 15 मिनिटे उशिरा पोहोचेल आणि जर 6 किलोमीटर तास गतीने चालला तर ते 10 मिनिट आधी पोहोचेल. हे त्याला समजले. तर त्याला कापायचे अंतर किती आहे? तर त्याला कापायचे अंतर किती असणार आहे? ऑप्शन सी 5 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक शोधा. सर्वात लहान यापैकी अपूर्णांक काय असणार आहे? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 38. कारस्थानी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? कारस्थानी शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन ए मसलत्या. प्रश्न क्रमांक 39. मिठाद्वारे कोणते खनिज मिळते? तर मिठातून आपल्याला कोणतं खनिज मिळतं? तर उत्तर येणार आहे ऑप्शन ए सोडियम. प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी कोणती भारतातील युनेस्कोचा जागतिक वसा असलेले ठिकाण आहे? तर युनेस्कोचा जागतिक वसा असलेले ठिकाण भारतातील कोणते आहे? तर उत्तर आहे ऑप्शन सी दोन्ही. म्हणजे काय होणार आहे? अजंठा आणि एलोरा गुहा, त्याचबरोबर सांची सुप्त, ही दोन्ही उत्तर बरोबर आहेत. म्हणून काय येणार आहे? ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 41. आपल्या वरिष्ठाशी आपले वैर आहे. तो त्याचे अनुभव त्यांच्या कनिष्ठांसमोर अभिमानाने सांगत आहे, परंतु आपण स्वतःला आजच्या घडीला वर्गातील शिकवणीमध्ये जास्त कुशल, प्रामाणिक समजतो. आपण त्या शिक्षकासोबत चांगले संबंध कसे बनवणार? तर याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी. त्याला त्याच्यातील अज्ञान व कमतरतेची जाणीव करून देण्यासाठी योग्य ते प्रयत्न करणार. प्रश्न 42. एका दृष्टिकोनात एक समान बदल म्हणजे? ऑप्शन बी एकाच दिशेने होत असलेले बदल. प्रश्न क्रमांक 43. 10 ते 11 वाजण्यादरम्यान मिनिट आणि तासकाटा परस्परांशी तंतोतंत जुळेल किंवा 0° कोन तयार करेल? किंवा 0° कोन तयार करेल? तर उत्तर असणार आहे ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 44. बुद्धिमत्तेची बिगर मौखिक चाचणी यांचेसाठी सुयोग्य आहे. कोणासाठी बुद्धिमत्तेची बिगर मौखिक चाचणी सुयोग्य आहे? तर उत्तर आहे ऑप्शन डी. वरील सर्व. बहिरा आणि मुका, साक्षर, मागासलेली मुले या सर्वांसाठी उपयुक्त आहे. प्रश्न 45. डिरेक्शन. अ सेंटेन्स विथ अ अंडरलाइंड वर्ड इज गिवन बिलो. फाइंड द वर्ड विच इज ऑपोजिट in meaning to the underlined word from the given option.
सेंटेन्स आहे, दिस कोट हॅज अ स्पेशल सरफेस दॅट रेपेल्स मॉइश्चर. उत्तर काय येणार आहे? ऑप्शन ए, अट्रॅक्ट्स. प्रश्न 46. बिंदू ए हा बिंदू बी च्या पूर्वेस 9 मीटर वर आहे. बिंदू सी हा ए च्या दक्षिणेस 5 मीटर वर आहे. बिंदू डी हा सी च्या दक्षिणेस 3 मीटर वर आहे. बिंदू ई हा बिंदू डी च्या उत्तरेस 5 मीटर आहे वर आहे. बिंदू एफ हा डी च्या दक्षिणेस 5-7 मीटरवर आहे. खालीलपैकी कोणते बिंदू एका सरळ रेषेत आहेत? तर इथं सांगितल्याप्रमाणे प्रश्नात काय करायचे, आपल्याला आकृती काढायची आहे आणि त्यानुसार खालीलपैकी कोणते बिंदू एका सरळ रेषेत आहेत ते सांगायचं आहे. तर याचं उत्तर काय येणार आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी, ए ई बी. हे काय असणार आहे? एका सरळ रेषेत असणार आहे. प्रश्न क्रमांक 47. खालील प्रश्नात उत्तरातील पर्यायांपैकी कोणत्या पर्यायी आकृतीत प्रश्नातील आकृती अंतर्भूत आहे? तर ही जी आकृती इथे दिलेली आहे ती ह्या पर्यायांपैकी कोणत्या आकृतीत अंतर्भूत आहे हे सांगायचं आहे. तर याचं उत्तर काय येणार आहे प्रश्न क्रमांक 47चं? तर उत्तर येणार आहे ऑप्शन सी. आता इथे दिसते बघा आपल्याला, हा जो आकार आहे तो या आकृतीमध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. प्रश्न 48. खालील प्रश्नात एक उघडलेला फासा दाखविला आहे आणि उत्तराचे पर्याय म्हणून 4 पूर्ण फासे दाखविले आहेत. उघडलेला फासा परत बंद केल्यानंतर कुठचा फासा तयार होईल तो योग्य पर्याय निवडा. आता हा उघडलेला फासा आहे, हा बंद केल्यानंतर या चारींपैकी कोणता पर्याय कशा प्रकारे दिसेल हे सांगायचं आहे. तर याचं उत्तर काय येणार आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन सी, अशा प्रकारे दिसेल बंद केल्यानंतर. प्रश्न 49. मन ही एक कोरी पाटी आहे हे विधान यांनी केले. तर मन ही एक कोरी पाटी आहे हे विधान कोणी केले? ऑप्शन ए, ॲरिस्टॉटल. प्रश्न 50. सूचना वेगळे ते निवडा. आता हे खाली 4 पर्याय दिलेले आहेत, त्याच्यातील काय करायचं आहे? वेगळा पर्याय निवडायचा आहे. उत्तर काय येणार आहे? ऑप्शन डी, चांभार. प्रश्न 51. निर्देश. दिलेल्या अंकमालिकेतील चुकीची संज्ञा शोधा. ही जी दिलेली अंकमालिका आहे त्यातील काय करायचे? चुकीची संज्ञा शोधायचे. तर याचं उत्तर काय येणार आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, 6.25. प्रश्न 52. सूचना. खालील प्रश्नात उत्तरातील पर्यायांपैकी कोणत्या पर्यायी आकृतीत प्रश्नातील आकृती अंतर्भूत आहे? आता ह्या प्रश्नामध्ये तसं सांगायचं आहे की आकृती ह्या पर्यायांपैकी कोणत्या आकृतीत अंतर्भूत आहे हे सांगायचं आहे. तर याचं उत्तर काय येणार आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन याचं उत्तर आहे ऑप्शन बी, ही आकृती. इथे पहा, हे इथे दिसून येते आपल्याला या भागात. प्रश्न क्रमांक 53. 25 ते 35च्या दरम्यान IQ गुण असलेल्या व्यक्तीस काय म्हणतात? तर 25 ते 35 दरम्यान IQ गुण असलेल्या व्यक्तीस काय म्हटलं जातं? तर या व्यक्तीस हे सर्व म्हटलं जातं. म्हणजे उत्तर काय येणार आपलं? ऑप्शन डी उत्तर येणार आहे. भाषण आणि अभिव्यक्तीमध्ये अडचणी असतात, त्यांना शैक्षणिक कौशल्य नसतात, त्यांच्यात कोणतेही मित्र किंवा रोजगार अशा व्यक्ती जोडू शकत नाहीत. हे सर्व. प्रश्न 54. UAEची राजधानी कोणती? UAEची राजधानी काय आहे? ऑप्शन डी, अबुधाबी. प्रश्न क्रमांक 55. अनेक संज्ञानात्मक अक्षमता असलेली व्यक्ती एखाद्या वेगळ्या कौशल्यामध्ये विलक्षण प्रवीण असल्यास त्यास असे म्हणतात. म्हणजे
अनेक संज्ञानात्मक अक्षमता असलेल्या व्यक्ती जर एखाद्या कौशल्यामध्ये विलक्षण प्रावीण्य असेल तिच्यात, तर त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं? ऑप्शन ए सावंत सिंड्रोम. प्रश्न क्रमांक 56. आता इथं काय सांगितलेले आहेत? इथे नाटके दिलेली आहेत आणि ही नाटके काय आहेत? तर सोमवार ते शनिवारी दर दिवशी दाखवली जाणार आहेत. आता हे वाचून काय करायचं आपल्याला? ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की चांदणी नाटक हे कोणत्या आठवड्याच्या कोणत्या दिवशी दाखवले जाईल? तर कोणत्या दिवशी दाखवले जाईल? याचं उत्तर आहे ऑप्शन डी, शनिवारी. प्रश्न क्रमांक 57. खालीलपैकी कोणते सर्वोच्च न्यायालयाबद्दल सत्य नाही? तर यातील काय उत्तर येणार आहे? कोणते सर्वोच्च न्यायालयाबद्दल सत्य नाही आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी, ते संविधान सुधारणा करू शकते. प्रश्न क्रमांक 58. सूचना. अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली दिलेली PQRST ही 5 वाक्ये योग्य अनुक्रमाने पुनर्रचना करा. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तर द्या. आता ही काय करायचं? ही 5 वाक्ये दिलेली आहेत. ही 5 वाक्यांचं काय करायचं आहे? क्रम लावायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला. पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य पहिले असेल? आता या वाक्यांचा जेव्हा तुम्ही क्रम लावाल त्यानंतर पहिल्या नंबरला वाक्य कोणतं येईल ते सांगायचं आहे. तर पहिल्या नंबरला वाक्य कोणतं येणार आहे इथं? ऑप्शन ए क्यू हे वाक्य पहिल्या नंबरला येणार आहे. का आहे क्यू वाक्य? मेजवानीनंतर डॉक्टर मांजरांना एक केकचा तुकडा दिसतो आणि त्याच्यासाठी भांडण लागते. याच्यावर आधारित आपल्याला पुढेही प्रश्न असणार आहेत, त्यामुळे आपण पुढे याबद्दल पाहत राहू. प्रश्न 59. दिलेल्या पर्यायांमधून श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती निवडा. आता हे पर्याय दिलेले आहेत, यांमधून काय करायचं आहे? श्रेणी ह्याच्या पुढे कुठली श्रेणी येईल ते सांगायचं, म्हणजे ह्याच्या पुढे कुठली आकृती येणार आहे ते सांगायचं आहे. तर याचं उत्तर काय येणार आहे? कुठली आकृती पुढे येईल याच्या? ऑप्शन सी ही आकृती येईल. प्रश्न 60. एक्सच्या m% हे y आहे आणि yच्या n% हे x आहे. तर काय असणार आहे? तर आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, m/n बरोबर 10,000. प्रश्न 61. आपल्या विद्यार्थ्यांमधील सामाजिक गुणांची वाढ करण्याकरिता आपण काय कराल? आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक गुणांची वाढ करण्यासाठी आपण काय कराल? तर ऑप्शन डी, त्यांना सामाजिक संवादातून शिकण्यासाठी स्वातंत्र्य देऊन तसेच त्यांना योग्य ते उदाहरणे पण देऊ. प्रश्न 62. सुंदरबन हे ... आणि भारताद्वारे सामायिक केले जाते. सुंदरबन हे ... आणि भारताद्वारे सामायिक केले जाते. त्याचं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन सी, बांगलादेश. बांगलादेश आणि भारताद्वारे सामायिक केले जाते. प्रश्न क्रमांक 63. जेव्हा आपल्याला खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्याकडून कार्यक्रमात आमंत्रण आल्यास तेव्हा आपला निर्णय काय असेल? आपल्याला जर खालच्या स्तरातील कर्मचाऱ्याकडून कार्यक्रमास आमंत्रण असल्यास आपला निर्णय काय असेल हे सांगायचं आहे. तर इथे या प्रश्नामध्ये प्रत्येकाने आपलं मत द्यायचं आहे. तर इथे माझ्या मते उत्तर काय यायला हवं? ऑप्शन डी, आपण निश्चितपणे या कार्यक्रमास उपस्थित राहू. प्रश्न क्रमांक 64. निर्देश. खालील व्यवस्था काळजीपूर्वक वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. ही जी मालिका दिलेली आहे यावर आधारित प्रश्न विचारले, तर त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहे. तर आपला प्रश्न काय आहे? वरची व्यवस्था बघता खालील मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायांपैकी काय यायला पाहिजे? इथे काय यायला पाहिजे प्रश्नचिन्हाच्या जागी ते सांगायचं आहे.
तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 65. आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली. फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड. तर उत्तर काय येणार आहे याचं? ऑप्शन ए. न्यूमोनिया. प्रश्न 66. सूचना. प्रत्येक प्रश्नात प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत ज्यांच्या खाली ABCD असे 4 विधान आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत आहेत. आता इथे काय दिलेले आहे? एक विधान दिलेले आहे आणि त्यानुसार खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता यापैकी 4 ऑप्शनपैकी कोणती 2 जी वाक्य आहेत ती प्रथम विधानाला तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत जोडतात ते सांगायचं आहे. जर तुम्ही सामान्यतः शतक केले तर तुम्हाला पुरस्कार दिला जाईल. याचं उत्तर काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए आणि सी. याचं उत्तर असणार आहे. काय आहे ऑप्शन ए आणि सी? जर तुम्ही सामान्यतः शतक केले आणि बी तुम्ही सामान्यतः शतक केले नाही. हे काय असणार आहे? ए आणि सी सांगितले ना. ए तुम्ही सामान्यतः शतक केले. सी तुम्हाला पुरस्कार दिला गेला. प्रश्न 67. निर्देश. खालील प्रश्न दिलेल्या शब्दांवर आधारित आहे. आता इथे शब्द दिलेले त्याच्यावर काय आहे? प्रश्न आधारित आहे. प्रत्येक शब्दासमोर पी ठेवल्यास किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील. म्हणजे हे जे प्रत्येक शब्द आहे त्यांच्या पुढे म्हणजे LIGHT यांच्या पुढे काय करायचं आहे? पी हे अक्षर ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर किती अर्थपूर्ण अक्षरं तयार होतात हे सांगायचं आहे. तर आपलं उत्तर काय येणार आहे 67चं? ऑप्शन बी. 2 अर्थपूर्ण शब्द तयार होतात. प्रश्न क्रमांक 68. सूचना. खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायांमधून नातेसंबंध सांगणारी आकृती निवडा. त्यात इथे ही कसं आहे तर ही या ठिकाणी इथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे त्या ठिकाणी कोणती यापैकी आकृती येईल ते सांगायचं आहे. तर कोणती येणार आहे? ऑप्शन डी ही आकृती येणार आहे तिथे. प्रश्न क्रमांक 69. 216% हे अशा तऱ्हेने मांडले जाऊ शकते. कशा तऱ्हेने मांडले जाऊ शकते? ऑप्शन बी 2.16. प्रश्न 70. माणिक उत्तरेला 40 मीटर चालत गेला, डावीकडे वळला आणि 20 मीटर चालत गेला. तो पुन्हा डावीकडे वळला आणि 40 मीटर चालत गेला. तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती दूर आणि कुठल्या दिशेला आहे? आता इथे काय करायचं? इथे आपल्याला त्यांनी जसे मीटर सांगितले तशा प्रकारे आपल्याला आकृती तयार करायची आहे आणि त्यानुसार त्या आकृतीवरून आपल्याला सांगायचं आहे की तो सुरुवातीला ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणापासून आता तो किती अंतर लांब आहे आणि कोणत्या दिशेला आहे. तर इथं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन डी पश्चिमेला 20 मीटरवर. प्रश्न 71. सरासरी बुद्धिमत्ता बुद्ध्यांक श्रेणीपर्यंत असते. तर कितीपर्यंत असते सरासरी बुद्धिमत्ता बुद्ध्यांक श्रेणी? उत्तर येणार आहे ऑप्शन ए 85 ते 115. प्रश्न 72. सूचना. खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर शब्द संख्या निवडा. आता याच्यासारखेच काय असणार आहे ते इथे सांगायचं आहे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी. तर याचं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन ए. ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 73. सूचना. दिलेल्या पर्यायांमधून श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती निवडा. आता इथे काय करायचं आहे?
तर 5 नंबरला कोणती आकृती येणार आहे ते सांगायचं, श्रेणी पूर्ण करणारी. तर याचं उत्तर काय असणार आहे? डी ही आकृती इथे येणार आहे. प्रश्न क्रमांक 74. खालील प्रश्नात उत्तरातील पर्यायांपैकी कोणत्या पर्यायी आकृतीत प्रश्नातील आकृती अंतर्भूत आहे? तर ही जी आकृती दिलेली आहे ती खालील पर्यायांपैकी कोणत्या आकृतीत आहे ते सांगायचं आहे. तर याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी ही आकृती या आकृतीसारखी आहे. प्रश्न 75. खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायांमधून नातेसंबंध सांगणारी आकृती मिळेल. तर या ठिकाणी कोणती आकृती येईल जी यांचे नातेसंबंध दर्शवेल तर ती सांगायची आकृती. आणि इथं उत्तर येणार आहे ऑप्शन बी इथे उत्तर असणार आहे ही आकृती. प्रश्न 76. हातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? हातावर तुरी देणे म्हणजे काय? ऑप्शन ए फसवून पळून जाणे. प्रश्न 77. कोणत्या संघाने ISL 3 जिंकला होता? कोणत्या संघाने जिंकला होता? ऑप्शन डी अटलेटिको दी कोलकाता. प्रश्न 78. जेव्हा आपले मित्र भरघोस यशाची सीमा पार करतात असे आपल्याला कसे वाटते? तर जेव्हा आपले मित्र भरघोस यशाची सीमा पार करतात तेव्हा आपल्याला कसे वाटते? चुरशीची लढत. ऑप्शन सी. प्रश्न 79. निर्देश. खालील शब्दांची इंग्रजी शब्दकोशानुसार मांडणी करायची. तर हे खाली जे शब्द दिलेले आहेत त्यांची काय करायची आपल्याला इंग्रजी शब्दकोश म्हणजे आपल्या वर्णमालेनुसार यांची मांडणी करायची आहे. तर कशी होईल ती? उत्तर काय असणार आहे आपलं? ऑप्शन बी हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 80. ए आणि बी हे एक काम 30 दिवसात, बी आणि सी तेच काम 40 दिवसात आणि सी आणि ए तेच काम 60 दिवसात पूर्ण करतात. सर्व एकत्र काम करत असताना त्या सर्वांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? तर सर्वजण तेच काम करताना त्यांना किती दिवस लागतील? उत्तर आहे ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 81. दिलेल्या चारांपैकी वेगळी असंबंध असणारी आकृती शोधून काढा. आता या चारांपैकी वेगळी असणारी आकृती शोधून काढायची. कोणती असणार आहे ती? ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 82. आपण रेल्वे आरक्षणाने भारतातील दूरच्या ठिकाणी प्रवास करत असता जेव्हा एखादी महिला आत प्रवेश करून आपल्याला जागेसाठी विनंती करते तेव्हा आपली प्रतिक्रिया काय असेल? इथे प्रश्न काय दिलेला आहे? जर आपण रेल्वे आरक्षण असलेली रेल्वेने भारतातील दूरच्या ठिकाणचा काय करत आहोत? प्रवास करत आहोत आणि त्यावेळी काय झाली तर एखादी महिला आत प्रवेश करते आणि तिनं आपल्याकडे जागेवर बसण्यासाठी विनंती केल्यावर आपण तिथे काय करू हे सांगायचं आहे. तर इथं उत्तर काय असणार आहे माझ्या मते? ऑप्शन ए. आपण स्पष्टपणे नकार देऊ की आपण जागा वाटू शकत नाही. मला वाटतं इथं उत्तर हे चुकीचं आहे. इथं उत्तर काय असायला हवं? आपण आपली सीट सोडणार आणि आपण पर्यायी व्यवस्था करणार हे उत्तर इथं असायला हवं. ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 83. दोन संख्यांचा गुणाकार 216 आहे. जर मसावी 6 असेल तर लसावी काढा. काय येणार आहे इथे लसावी? ऑप्शन डी 36 आहे ते लसावी असणार आहे.
प्रश्न 84. भारतातील जीवमंडळाचे राखीव एकूण साठे किती आहे? जीवमंडळाचे भारतातील एकूण राखीव साठे ऑप्शन डी 18. प्रश्न 85. एक बरणी दुधाने भरली आहे. एक व्यक्ती बरणीमधून 33.33% दूध काढतो आणि त्याच्या जागी पाणी टाकतो. तो ही प्रक्रिया 4 वेळा पुनरावृत्त करतो आणि त्यामुळे बरणीमध्ये फक्त 96 मिली दूध राहते. बरणीचा उर्वरित भाग हा पाण्याने भरलेला होता. सुरुवातीला बरणीमध्ये असलेल्या दुधाचे प्रमाण काय आहे? काय असेल सुरुवातीला बरणीमध्ये दुधाचे असलेले प्रमाण? तर काय असणार आहे? ऑप्शन डी 486 मिली. प्रश्न क्रमांक 86. AISS मध्ये ... यांना मोजतात. कशामध्ये काय मोजतात AISS मध्ये? तर उत्तर असणार आहे ऑप्शन ए भावनिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्र यांना मोजतात. प्रश्न 87. अत्यानंद हे याचे लक्षण आहे. कशाचे आहे अत्यानंद हे लक्षण? कशाचे आहे? खुळेपणाचे. प्रश्न क्रमांक 88. खालील शब्दांची चढत्या क्रमाने मांडणी करून खाली दिलेल्या प्रतिसादामधून कोणता अर्थपूर्ण क्रम असेल? म्हणजे काय करायचे? या शब्दांची चढत्या क्रमाने मांडणी करायची आणि मांडणी केल्यानंतर दिलेल्या प्रतिसादामधून काय करायचं आहे? अर्थपूर्ण क्रम असेल. कोणता अर्थपूर्ण क्रम असेल ते सांगायचं आहे. तर इथं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी हे उत्तर असणार आहे. 3, 2, 1, 5, 4. 3, 2 3 हे 1 नंबर असणार आहे. 2, 1, 5 आणि हे 4. इथे मला स्पष्ट लिहिता येत नाही पण तुम्ही समजून घ्या. हे 5 नंबरला येणार आहे. प्रश्न 89. प्रश्नासाठी सूचना खालील मालिकी पूर्ण करा. म्हणजे इथे काय करायचं आहे? इथे रिकाम्या जागी कोणती अक्षर येणार आहे ते सांगायचं आहे. उत्तर काय येणार आहे? ऑप्शन सी डी आणि एच या रिकाम्या जागी येईल. प्रश्न 90. बरेच लोक विश्वास ठेवत असलेल्या वास्तवाने स्पष्ट न होणारा खोटा विश्वास. म्हणजे बरेच लोक विश्वास ठेवत असलेल्या वास्तवाने पण स्पष्ट नसलेल्या गोष्टी, हा खोटा विश्वास काय आहे? तर उत्तर आहे ऑप्शन डी अंधविश्वास. म्हणजे ती वास्तवात नाही आहे पण आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. प्रश्न 91. आता इथे काय दिलेले आहेत? ही चार काय दिलेले आहेत? विधाने दिलेले आहेत, वाक्य दिलेले आहेत. त्यांचा काय करायचं आहे? क्रम लावायचा आहे आणि त्याच्यानंतर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की खालीलपैकी क्रम लावल्यानंतर तिसरं वाक्य कोणतं येईल ते सांगायचं आहे. इथे तिसरं वाक्य कोणतं येणार आहे? ऑप्शन ए पी हे वाक्य काय येईल? तिसरं येईल. पी काय वाक्य आहे? माकडाने केकचे 2 तुकडे केले पण मान हलवून सांगितले की ते समान नाहीत. आता इथं काय करायचं आहे? इथं डायरेक्ट उत्तर काय आहे ते सांगायचं प्रश्नचिन्हाच्या जागी. तर इथं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन ए हे आपलं उत्तर असणार आहे. 1. इथं काय प्रश्नचिन्हाच्या जागी उत्तर येईल? 1. प्रश्न 93. जर आपल्या कामाच्या जागी आपले मित्रांपेक्षा जास्त वैरी असतील तर आपण सपादून घेणार. जर आपल्या कामाच्या जागी आपल्या मित्रांपेक्षा जास्त जर वैरीच असतील तर काय उत्तर येणार आहे इथं? आपण सपादून म्हणजे ॲडजस्ट कसं करून घेणार? कसं? ऑप्शन बी कमी प्रमाणात आपण ॲडजस्ट करून घेऊ. दिलेल्या पर्यायांपैकी वेगळे निवडा. इथे काय वेगळे असणार आहे? तर ऑप्शन डी
छान वेगळे असणार आहे. का? कारण हे 3 काय आहेत? हे आपले ऋतू आहेत. प्रश्न 95. आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. सेंटेन्स काय? आय हॅड नॉट कम्प्लिटेड द असाइनमेंट. आणि उत्तर काय येणार आहे आपलं? ऑप्शन डी. द असाइनमेंट हॅड नॉट बीन कम्प्लीट बाय मी. प्रश्न 96. चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मीनिंग टू द गिवन वर्ड. आता याच्या सिमिलर वर्ड कोणता आहे ते सांगायचं आहे. कोणता असणार आहे इथं? ऑप्शन ए, पिक. आता इथे आपल्याला एक गणित दिलेलं आहे आणि त्याचं काय करायचं आपल्याला? इथं प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते सांगायचं आहे. काय येणार आहे प्रश्नचिन्हाच्या जागी? ऑप्शन सी, 6 प्रश्नचिन्हाच्या जागी इथं आपल्याला उत्तर येणार आहे. प्रश्न 98. समजा आपला एखादा सहकारी आपल्या शेजारी राहत आहे, परंतु आपली त्याच्याशी खास ओळख नाही. हे कशाचे कारण असू शकतं? म्हणजे आपल्या शेजारी आपला एक सहकारी आहे, पण त्याच्याशी आपली खास ओळख नाही. तर हे कशाचे कारण असणार आहे? ऑप्शन डी, त्याच्याबरोबरीचे कमकुवत सामाजिक संबंध. प्रश्न 99. चतुर्भुजाच्या कोनांची क्रमानुसार मापे घेण्यात आली आहेत. ती 1, 2, 3, 4 या गुणोत्तरास आहेत. चतुर्भुज आहेत तम चतुर्भुज आहे. इथं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन बी, समलंब. प्रश्न 100. सूचना. दिलेल्या पर्यायांमधून ॲनालॉगस शब्द निवडा. गिटारचा संबंध हार्पसोबत आहे, जसा ट्रम्पेटचा संबंध डॉट डॉट सोबत आहे. ट्रम्पेटचा संबंध कशासोबत येतो? ऑप्शन बी, ट्रॉम्बोन्स. प्रश्न 101. 20 मुलांच्या रांगेत डी समोरून 14व्या क्रमांकावर असून एफ खालून 9व्या स्थानावर आहे. डी आणि एफ मध्ये किती मुले आहेत? तर इथं 20 मुलांची रांग आहे. डी हा किती आहे? समोरून 14व्या क्रमांकावर आहे आणि एफ कसा आहे? खालून 9व्या स्थानावर आहे. तर डी आणि एफ मध्ये किती मुलं असणार आहेत? तर उत्तर येणार आहे ऑप्शन डी, यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 102. सूचना. खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर, शब्द किंवा संख्या निवडा. आता इथं प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे? इंजिन, इंधन. प्रश्न 103. इथं आता काय दिलेले आहेत? ही जी 6 नाटकं आहेत, ही 6 नाटकं काय आहेत? ते सोमवार ते शनिवारी दर दिवशी दाखवली जाणार आहेत. तर काय ह्या वाक्यांपैकी काय करायचं? या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की खालीलपैकी नाटकांचे वेळापत्रक जे सोमवारपासून त्याचे प्रदर्शन करण्याच्या क्रमासोबत आहेत. खालीलपैकी काय नाटकांचे वेळापत्रक आहे जे सोमवारपासून त्याचे प्रदर्शन करण्याच्या क्रमासोबत आहेत? तर सोमवारी प्रदर्शन होणारे काय आहे? ऑप्शन डी, यापैकी कोणतंही नाही. प्रश्न 104. खालील प्रश्नांमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अंदाजे मूल्य यायला हवे? ते अचूक नसले ते चालेल, पण अपेक्षित असावे की त्याच्या जवळपास. इथं काय प्रश्नचिन्हाच्या जागी येणार? तिथं प्रश्नचिन्हाच्या जागी आहे ऑप्शन ए, 380. भ्रमिष्ट व्यक्ती म्हणजे काय आहे? भ्रमिष्ट व्यक्तीला काय म्हणतो आपण? ऑप्शन बी, विचाराधीन, चुकीचा भ्रम किंवा श्रवणविषयक भ्रम असलेला. प्रश्न 106. ज्या हिरव्या वनस्पती स्वतःचा आहार तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात? उत्तर आहे ऑप्शन सी, प्रकाश संश्लेषण. प्रश्न 107. हिवाळ्यात खालीलपैकी कोणते परिधान केले जाते? खालीलपैकी हिवाळ्यात काय घातलं जातं?
बी मफलर. प्रश्न 108. वेगळा पर्याय काय आहे तो निवडायचा आहे. तर कोणता येणार आहे यापैकी वेगळा? ऑप्शन सी. प्रश्न 109. एका घनाला रंगवून किमान शक्य संख्येचे काप करून 64 लहान पण एकसारख्या तुकड्यांमध्ये कापले गेले आहे. घन कापण्यासाठी आवश्यक असलेल्या कापांची किमान संख्या काय आहे? तर इथं काय, एका घनाला रंगवून किमान शक्य असलेले संख्येचे काप किती केलेले आहेत? तर 64 लहान पण एकसारख्या तुकड्यांमध्ये कापले गेलेले आहेत. आता घन कापण्यासाठी आवश्यक असलेल्या कापांची किमान संख्या काय असणार आहे? उत्तर असणार आहे ऑप्शन ए 9 संख्या असणार आहे. प्रश्न 110. मनोजने शनिवारी 7 मार्च 2004 रोजी त्याचा वाढदिवस साजरा केला. त्याच वारी ते पुढचा वाढदिवस कधी साजरा करतील? तर कधी करतील त्याच वारीत पुढचा वाढदिवस? ऑप्शन बी 2010. प्रश्न 111. प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत. ABCD. क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने काय आहेत? तार्किकदृष्ट्या एका विधानासोबत निगडीत आहेत. म्हणजे इथे एक विधान दिलेलं आहे, हे विधान आहे, हे विधान आहे. तर हे विधान काय करायचं आहे? ह्या पर्यायांपैकी यातील 2 कोणते असे वाक्य आहेत जी ते प्रथम विधानाला तार्किकदृष्ट्या काय करतील? प्रमुख विधानासोबत जोडतील. तर याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी. प्रश्न 12. आता इथं काय करायचं आहे? सरळ रूप द्यायचं आहे. 786 वजा 324 बरोबर काय येणार आहे प्रश्नचिन्हाच्या जागी? तर इथं उत्तर असणार आहे ऑप्शन बी 462. प्रश्न 113. 28,935 खालीलपैकी कोणासोबत विभाज्य आहे? तर 28,935 खालीलपैकी कोणासोबत विभाजित आहे? तर इथं उत्तर येणार आहे ऑप्शन ए 9. प्रश्न 114. जेव्हा एखाद्या कामाकरिता आपण घराबाहेर निघतो आणि एखादी अपंग व्यक्ती आपल्या समोर येते, मग आपण काय विचार करतो ते सांगायचं आहे. म्हणजे एखादी अपंग व्यक्ती आपण कामाला जाताना आपल्या समोर येते तेव्हा आपण तिच्याबद्दल काय विचार करू? तर इथं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. जसे की सर्व मानव समान आहेत, म्हणजे आपण त्या व्यक्तीला आपल्यासारखेच मानणार आहोत. इथं काय करायचं? वर्गीय समीकरणाचे काय मुळे काय येतील ते सांगायचं आहे. तर इथं 115चं उत्तर काय येईल? 115चं उत्तर येईल ऑप्शन ए 6 आणि 7. प्रश्न 116. Direction. A sentence with a underlined word is given below. Find the word which is most similar its meaning to the underlined word. Sentence आहे, the fireman was publicly exalted for his heroism. उत्तर काय येणार आहे? ऑप्शन ए. प्रश्न 117. कंट्रोल शिफ्ट आणि आल्ट कीजला डॉट म्हणतात. काय म्हणतात? उत्तर येणार आहे ऑप्शन ए मॉडिफायर. प्रश्न 118. आता इथं काय दिलेलं आहे? या शब्दाचा काय केलेला आहे? हा जो शब्द आहे त्याचा सांकेतिक शब्दात असा कुटबद्ध त्याला केलेला आहे. तर हा डिरेक्शन जो शब्द आहे त्याला कशा प्रकारे कुटबद्ध करता येईल ते खालील पर्यायामधून काय करायचं आहे? आपल्याला निवडायचं आहे. तर त्याचं काय येणार आहे उत्तर? उत्तर येणार आहे ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 119. खालील प्रश्नात जी एक आकृती दिलेली आहे तर ती आकृतीची काय आहे? ही आकृती काय मागच्या बाजूने बघितल्यास मूळच्या आकृतीच्या कशी दिसेल अचूकपणे तर ते ठरवायचे. आणि याचं उत्तर येणार आहे ऑप्शन, ही आकृती अशा प्रकारे दिसेल मागच्या बाजूने पाहिल्यानंतर, आणि याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. प्रश्न 120. आता इथे काय केलेले आहेत? 6 नाटके दिलेले आहेत आपल्याला आणि त्याच्यानंतर इथे 5 वाक्य दिलेले आहेत. या वाक्यांनुसार आपण काय करायचं आहे?
तर एहसास नंतर लगेच कोणतं नाटक येईल ते सांगायचं आहे. तर इथं उत्तर काय येणार आहे? एहसास नंतर लगेच कोणतं नाटक येणार आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी, दामिनी. प्रश्न 121. इथं काय दिलेले आहेत? इथं ABC म्हणजे PQRST असे काय दिलेले आहेत? 5 वाक्य दिलेले आहेत. यांचा काय करायचं आपल्याला? योग्य क्रम द्यायचा आहे वाक्यांचा आणि त्यानुसार काय करायचं आहे? या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की दुसरे वाक्य कोणते म्हणजे हा क्रम दिल्यानंतर योग्य, तर त्या क्रमामध्ये दुसरं वाक्य कोणतं येईल ते सांगायचं आहे. तर याचं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन ए हे त्याचं उत्तर असणार आहे. वाक्य यस जे आहे ते काय आहे? दुसऱ्या क्रमांकाला येईल. प्रश्न 122. खालीलपैकी कोणता जीवनसत्व म्हणजे प्राणी द्रवणीय आहे? म्हणजे कोणते जीवनसत्व प्राण्यात द्रवणीय आहे ते सांगायचं आहे. तर कोणते जीवनसत्व? ऑप्शन ए, व्हिटॅमिन सी. प्रश्न 123. खालीलपैकी कोणता अधातू 40 सेल्सिअसमध्ये द्रव आहे? तर कोणता अधातू? उत्तर आहे ऑप्शन सी, ब्रोमीन. प्रश्न 124. आता इथे एक विधान दिले आणि त्याच्यावर 2 निष्कर्ष दिलेले आहेत. तर त्यातलं कोणतं निष्कर्ष बरोबर आहे तार्किकदृष्ट्या ते सांगायचं आहे. आणि याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए हे त्याचं उत्तर असणार आहे. पहिला निष्कर्ष काय आहे? फक्त तार्किकदृष्ट्या बरोबर आहे. प्रश्न 125. सूचना. खालील दिलेल्या प्रश्नात एक विधान आहे ज्याचे 1 आणि 2 असे निष्कर्ष त्याखाली अंकित केले आहेत. या आधारे योग्य पर्याय निवडा. महिलांशी दुर्व्यवहार करण्याच्या वार्ता करणारे लोक स्वतः महिलांचा दुर्व्यवहार करण्यात सहभागी असतात. निष्कर्ष. लोक बोलतात 1 आणि त्याच्या विरुद्ध कृती करतात. निष्कर्ष 2. महिला त्यांच्यासोबत दुर्व्यवहार करण्यासच पात्र असतात. तर यातील कोणतं निष्कर्ष बरोबर आहे ते सांगायचं आहे. 125 उत्तर काय येणार आहे? ऑप्शन 1 केवळ निष्कर्ष क्रमांक 1 विधानास अनुसरून आहे. आता इथं काय करायचं? या प्रश्नामध्ये 126 या प्रश्नामध्ये काय करायचं आहे? या रिकाम्या जागी कोणतं पद येईल ते सांगायचं आहे, चौथं पद. आणि उत्तर असणार आहे ऑप्शन सी, 96 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 127. आता इथे जे प्रश्नचिन्ह दिलेले आहे त्या ठिकाणी कोणता पर्याय येईल ते सांगायचं आहे. कोणता पर्याय येईल? ऑप्शन बी, 2.75. प्रश्न 128. या ठिकाणी एक कॉलम दिलेला आहे. त्यामध्ये इथं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं अक्षर जे गहाळ झालेलं आहे ते येईल सांगायचं आहे. तर कोणतं येईल? ऑप्शन डी अक्षर येईल. प्रश्न 29. खालीलपैकी कोणता प्राणी मांसाहारी प्राणी प्राण्याचे उदाहरण आहे? म्हणजे खालीलपैकी मांसाहारी प्राणी कोणता आहे तो सांगायचा आहे. कोंबडी, शेळी, गाय, सिंह कोणता असणार आहे? ऑप्शन ए, सिंह हा मांसाहारी प्राणी आहे. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? तुकतुकीत हा काय आहे? ते अशुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 131. 28.43 गुणिले 500 बरोबर किती? तर उत्तर किती येणार आहे इथे? ऑप्शन ए काय असणार आहे ते उत्तर असणार आहे आपलं. प्रश्न 132. प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 काय दिलेले आहेत? तर 4 विधानं दिलेले आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडायची ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने काय करतात? तार्किकदृष्ट्या प्रथम विधानाशी काय आहेत? निगडीत आहेत. म्हणजे ह्या विधानाशी निगडीत असलेली 2 काय करायचे आहेत? 2 विधाने सुचवायची आहेत. तर इथे काय आहे? कपडे एकतर धुतलेले किंवा भिजवलेले आहेत. आणि इथे उत्तरे काय येणार आहे? 132चं ऑप्शन बी हे त्याचं उत्तर असणार आहे. म्हणजे डी आणि ए हे विधान काय आहे? प्रथम विधानाला सुचवतात.
प्रश्न 133. समीर हा वाहिकाचा पिता आहे, जी दिशांची बहीण आहे. रवीश हा रोहिणीचा भाऊ आहे, ज्याचे वडील दिशांत आहेत. समीर ते दिशांतसोबत काय नाते असणार आहे? म्हणजे समीर कोण आहे? वाहिकाचा पिता आहे, जी कोण आहे? तर दिशांची बहीण आहे. आणि रवीश हा रोनिताचा भाऊ आहे, ज्याचे वडील काय आहे? ज्याचे वडील दिशांत आहेत. तर समीरचे काय आहे? दिशांतसोबत काय नाते असेल? तर समीरचे दिशांतसोबत काय नाते असणार आहे? ऑप्शन डी, वडील. प्रश्न 134. आता इथे काय दिलेले आहेत? एक प्रधान वाक्य दिलेलं आहे आणि त्याला अनुसरून 2 विधाने आपल्याला निवडायची आहेत. तर इथं काय येणार आहे? 134चं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन ए आणि सी. हे काय असणार आहे? ऑप्शन ए आणि सी ही 2 विधाने काय असणार आहे? या प्रथम विधानाला तार्किकदृष्ट्या अनुसरून असणार आहेत. प्रश्न 135. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्राची तीव्रता येथे अधिक असते. तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्राची तीव्रता कोठे अधिक असते? ऑप्शन ए, विषुववृत्तावर अधिक असते. प्रश्न 136. पायाच्या नखापासून डोक्याच्या शेंडीपर्यंत सर्व शरीरभर म्हणजे काय? नखशिखांत. ऑप्शन डी. प्रश्न 137. खालील मालिकेतील काय करायचं आहे? मध्य काढायचं. इथं या जी मालिका दिलेली त्याचं काय करायचं आहे? आपल्याला मध्य काढायचं आहे. तर 137चं उत्तर काय येणार आहे? मध्यक. ऑप्शन ए, 4. 4 हा काय असणार आहे? त्या मालिकेचा मध्यक असणार आहे. प्रश्न 138. ज्या मूड डिसऑर्डरमध्ये ओढ आणि नैराश्य हे दोन्ही एकाच वेळी उपस्थित असतात, त्यास काय म्हणतात? तर त्यास म्हणतात ऑप्शन बी, द्विध्रुवीय मूड डिसऑर्डर. प्रश्न 139. हरित क्रांतीमुळे डॉटच्या उत्पादनामध्ये वाढ झाली. कशामध्ये वाढ झाली हरित क्रांतीमुळे? तर ऑप्शन बी, शेतीमध्ये वाढ झाली. प्रश्न 140. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्स चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिवन वर्ड सेंटेन्स. काय? ॲन इन्स्ट्रुमेंट यूज्ड फॉर मेजरिंग ॲटमॉस्फिअर प्रेशर. आणि याचं 140चं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए, बॅरोमीटर. प्रश्न 141. जर लालला पिवळे म्हटले, पिवळ्याला नारंगी म्हटले आणि नारंगीला गुलाबी म्हटले आणि गुलाबीला हिरवा म्हटले, तर हिरव्याला जांभळा म्हटले व जांभळ्याला काळा म्हटले, तर झाडाचा रंग कोणता असेल? तर झाडाचा रंग कोणता असणार आहे ते? ऑप्शन सी, जांभळा असणार आहे. प्रश्न 142. इथं काय दिलेले? एक आकृती दिलेले आणि ही या उत्तरांपैकी कशासारखी दिसते हे सांगायचं आहे. म्हणजे ही आकृती उलगडल्यानंतर कशासारखी दिसेल ते सांगायचं आहे. कागद. आता इथं काय येणार आहे? ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन ए. प्रश्न 143. यापैकी कोणती आकृती वन्य प्राणी, सिंह, गाय यांच्या दरम्यानचे नाते उत्तमरित्या दर्शवते? तर यातील कोणती आकृती वन्य प्राणी, सिंह आणि गाय यांच्या दरम्यानचे नाते दर्शवते? तर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 144. खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर निवडा. तर या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं अक्षर येईल ते सांगायचे आहे. तर इथं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन बी हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 145. आउट ऑफ द गिवन ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेस द मीनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. सेंटेन्स आहे बेटर टू लाईट वन कॅन्डल दॅन टू कर्स द डार्कनेस. उत्तर काय येणार आहे? 145चं ऑप्शन ए हे आपलं उत्तर असणार आहे.
प्रश्न 146 इथं काय केलेलं आहे, प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला ए आणि बी अशी काय दिलेले 2 विधाने दिलेली आहेत आणि ए आणि 1 आणि 2 काय असे 2 निष्कर्ष दिलेले आहे. सामान्यपणे माहीत असलेल्या तथ्यांशी जुळत नसले तरी काय खालील विधाने बरोबर आहेत असे समजायचे आणि खालीलपैकी कोणते निष्कर्ष दिलेल्या विधानांना संपूर्णपणे लागू आहे ते ठरवायचं आहे. म्हणजे इथं काय दिलेले आहेत, 2 विधाने दिलेले आहेत आणि त्याच्यासोबत 2 निष्कर्ष दिलेले आहेत. आता हे निष्कर्ष तथ्यांशी जुळत नसले तरी ते बरोबर आहेत असं काय समजून काय करायचं आहे, आपल्याला वाक्यांना संपूर्णपणे लागू असलेलं विधान निष्कर्ष ठरवायचं आहे. आता 146चं उत्तर काय येणार आहे, 146चं उत्तर येणार आहे ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे. दोन्ही निष्कर्ष 1 आणि 2 निघत असल्यास. प्रश्न 147 खालीलपैकी कशाला समान न्यूट्रॉन आणि प्रोटॉन असे म्हणतात. तर कशाला समान न्यूट्रॉन आणि प्रोटॉन असे म्हणतात, तर उत्तर आहे ऑप्शन सी ड्यूटेरियम. प्रश्न 148 चूज द वर्ड विच इज ऑपोजिट इन मीनिंग टू द गिवन वर्ड. आता ह्याच्या ऑपोजिट काय असणार आहे, आपलं उत्तर आहे ऑप्शन ए वेट. प्रश्न 149 जसजसे वय वाढत आहे आपण आपल्या वृद्धत्वामुळे चिंताग्रस्त होतो. आपली चिंता कमी करण्यासाठी आपण काय करणार, तर काय करणार आपण, ऑप्शन डी आपण वरील सर्व करणार आहोत. तणाव टाळण्यासाठी वेळेनुसार वयाला घेऊन सज्ज राहू, अनैच्छिक भावनेस नियंत्रण ठेवण्यास योगा शिकू, अनावश्यकरित्या भविष्याचा विचार करत आपण आपला वर्तमान काय करणार आहे, व्यर्थ घालवणार नाही. म्हणून आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. प्रश्न 150 सूचना खालील प्रत्येक प्रश्नात 2 विधाने 1 आणि 2 दिलेले आहेत. हे विधाने एकतर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा स्वतंत्र कारणाचे परिणाम असू शकतात. यापैकी एक विधान इतर विधानाचा परिणाम असू शकतो. दोन्ही विधाने वाचा आणि खालीलपैकी कोणत्या उत्तराचा पर्याय या दोन्ही विधानांमधील संबंधाचे वर्णन करतो ते ठरवा. विधान 1 सरकार हॉटेल उद्योगाला प्रोत्साहन देऊ इच्छितो. विधान 2 सरकारने हॉटेल उद्योगासाठी कर सवलत जाहीर केली आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए. विधान 1 कारण आहे आणि विधान 2 त्याचा परिणाम आहे. प्रश्न 151 विद्यार्थ्यांच्या वर्गात साईरामचा वरून 23 क्रमांक आहे तर खालून 27 क्रमांक लागतो तर वर्गात किती विद्यार्थी आहेत. याचं उत्तर असणार आहे 151चं ऑप्शन डी 49. प्रश्न 152 आपली धार्मिक सहिष्णुता तेव्हा जागी होती जेव्हा ऑप्शन ए आपण सर्व धर्म समभाव पाळणार. प्रश्न 153 सूचना अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खालील PQRST ही 5 वाक्ये अनुक्रमाने पुनर्रचना करा. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. इथे काय करायचं आहे, ही 5 वाक्ये आहेत ती अनुक्रमानुसार लिहायची आहेत, त्यांची मांडणी करायची आणि त्याच्यानंतर त्यातील 4थे वाक्य कोणते असेल ते सांगायचं आहे. तर इथे 4थे वाक्य कोणतं असणार आहे, 153चं ए टी हे काय 4थं वाक्य असणार आहे. त्याने एका तुकड्याचा एक घास खाल्ला आणि तुकड्याचा दुसऱ्या तुकड्याचा तरीही ते दोन्ही समान झाले नाहीत. हे का असणार आहे, 4थं वाक्य असणार आहे. प्रश्न 154 डायरेक्शन अ सेंटेन्स विथ अ अंडरलाइन फ्रेझल वर्ब इज गिवन बिलो. आउट ऑफ द 4 ऑप्शन्स चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिवन फ्रेझल वर्ब. सेंटेन्स आहे हिज पेरेंट्स इक्विपमेंट बोर हिम अप थ्रो अ व्हेरी हार्ड टाइम. तर आहे ऑप्शन ए. प्रश्न 155 दगाफटका या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. उत्तर आहे ऑप्शन डी इमान. प्रश्न 156 सूचना खाली दिलेल्या प्रश्नांमध्ये प्रत्येकी 3 विधानांचे 4 गट आहेत. प्रत्येक समूहातील विधाने काळजीपूर्वक वाचा आणि तिसरे विधान तर्कशुद्ध पहिल्या 2 विधानांचे अनुसरण करणारा गट ओळखा. ए कोणताही कलात्मक नास्तिक नसतो.
काही कलात्मक एकेश्वरवादी असतात, काही एकेश्वरवादी बहुदेववादी नसतात. बी. सर्व वाक्य शब्द असतात, कोणत्याही शब्दाला अर्थ नसतो असे नाही. काही ज्यांना अर्थ नसतो ते वाक्य नसतात. सी. कोणतीही नदी समुद्र नसते, काही समुद्र महासागर असतात, काही महासागर नद्या असतात. डी. कोणतेही MMTS हे MRTS नसते, सर्व सार्वजनिक वाहने MRTS असतात, कोणतेही सार्वजनिक वाहन MMTS नसते. तर 156चं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन ए, केवळ बी, सी आणि डी. प्रश्न 157. दिलेल्या पर्यायांपैकी वेगळे ते निवडा. काय वेगळं असणार आहे यापैकी? ऑप्शन सी, कायट. प्रश्न 158. निर्देश. खालीलपैकी प्रत्येक प्रश्नात मालिकेतील एक संख्या चुकीची आहे. चुकीची संख्या शोधा. तर यातील चुकीची संख्या कोणती आहे? 158चं ऑप्शन डी, 188. प्रश्न 159. CAS कॉग्निटिव्ह असेसमेंट सिस्टम यांनी विकसित केली. कोणी विकसित केली? JP दास आणि नागलेरी. प्रश्न 160. अ सेंटेन्स विथ an underlined idiomatic expression is given. What is the meaning of the idiomatic expression keep the wolf from the door in the sentence given below? Sentence है, in many countries people are working simply to keep the wolf from the door, and owning a car or washing machine is just a dream. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए. प्रश्न 161. वेगळे ते निवडा. यातील काय आहे वेगळे? तर ऑप्शन डी, KZBR. प्रश्न 162. एखाद्या विषयावर कल्पनांचे बोधात्मक विचारांचा घटक म्हणजे काय आहे? ऑप्शन बी, विश्वास. प्रश्न 163. विधान. महाविद्यालयातील प्राचार्य मुलांच्या पोर्नोग्राफीच्या विक्रीसाठी शहरातील विद्यार्थी आढळतात. कृतीचा कोर्स. विधान 1. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना उधळले. विधान 2. विद्यार्थ्यांनी पोलिसांना सोपवणे आवश्यक आहे. याचं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन डी. प्रश्न 164. जर आपल्या मित्राने आपल्याला आंदोलनात सक्रियतेने भाग घ्यायला सांगितले असता आपण त्याला नकार दिला, मग अशा परिस्थितीत आपली प्रतिक्रिया काय असेल? तर आपली प्रतिक्रिया काय असेल इथे? ऑप्शन सी, आपण पहिले आपले कर्तव्य पार पाडू, नंतर दुसरे काही. आता इथे काही चिन्ह दिले आहेत ज्यांची अदलाबदल केलेली आहे आणि शेवटी काय विचारलेलं आहे? तर ह्या चिन्हांची अदलाबदली केल्यानंतर या ठिकाणी कोणती कोणती चिन्ह येतात हे अभ्यासून काय करायचं? तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते सांगायचं आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? तर ऑप्शन डी, 5. 166. निर्देश. खालील प्रत्येक वर्णमालिकेमध्ये काही अक्षरे गहाळ आहेत, जे खाली दिलेल्या पर्यायांमध्ये एका क्रमाने दिलेले आहेत. तर इथे गहाळ असलेल्या ठिकाणी काय करायचं आहे? कोणते अक्षरे येतील ते सांगायचं आहे. तर उत्तर येणार आहे ऑप्शन ए, ABBE. प्रश्न 167. इथे सरळ रूप द्यायचं आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे ते सांगायचं आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? तर उत्तर ए, ऑप्शन ए ही काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 168. कम्प्युटरमधील फाईल कायमची काढून टाकण्यासाठी डिलीट कीसह कोणती की सह दाबणे आवश्यक आहे? तर कम्प्युटरमधील फाईल डिलीट करण्यासाठी काय करायचे? कोणती की सह दाबणे गरजेचे आहे? तर 168चं काय येणार आहे? ऑप्शन सी, शिफ्ट.
प्रश्न 169. एक दैवी गुणसंपन्न असलेला विद्यार्थी अतिशय गंभीर दिसतो. शाळेतील कुठल्याही कार्यात, खेळात किंवा सांस्कृतिक कार्यात, सोहळ्यात भाग घेत नाही. त्याची आवड आपण कशी शोधणार? तर कशी शोधणार आहोत आपण आवड त्याची? तर 169 आहे बी. आपण त्याचे ध्यान हळूहळू खेळ आणि अशा तऱ्हेच्या उपक्रमांकडे वळवू. प्रश्न 170. काय करायचं आहे? मन पूर्ण करायचे आहे. गरज सरो आणि काय? वैद्य मरो. ऑप्शन सी. प्रश्न 171. कोणत्या मुघल सम्राटाने शिवाजींना घरामध्ये कोंडून ठेवले? कोणत्या सम्राटाने शिवाजींना घरामध्ये कोंडून ठेवले? तर उत्तर येणार आहे ऑप्शन सी, औरंगजेब. प्रश्न क्रमांक 172. आता इथं काय करायचं आहे? आपण हे गणित सोडवून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते सांगायचं आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? ऑप्शन ए, 1 येईल. प्रश्न 173. दिलेल्या चौकोनाची कर्णरेषा 4 वर्गमुळात 2 सेमी आहे. दिलेल्या चौकोनाच्या दुप्पट क्षेत्रफळ असणाऱ्या चौकोनाची कर्णरेषा किती असेल? तर उत्तर येणार आहे ऑप्शन डी, 8 सेंटीमीटर. प्रश्न 174. एका संख्येच्या वर्गमूळाचा 1/3 वा भाग म्हणजे 0.1 आहे. ती संख्या काय आहे? तर ती संख्या आहे ऑप्शन डी, यापैकी कोणतीही नाही. प्रश्न 175. एका गृहस्थाकडे बोट दाखवून दीपक म्हणतो, त्याचा एकुलता भाऊ माझ्या मुलीच्या वडिलांचा पिता आहे. त्या गृहस्थाचे दीपक सोबत काय नाते आहे? तर त्या गृहस्थाचे दीपक सोबत काय नाते आहे? डी, काका. प्रश्न 176. काय करायचं आहे इथं? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं अक्षर येईल ते सांगायचं आहे. तर कोणतं अक्षर येईल प्रश्नचिन्हाच्या जागी? 176चं बी, ओ अक्षर येईल. प्रश्न क्रमांक 177. आता इथे काय दिलेले आहेत? तर 5 वाक्य दिलेले आहेत. त्यांचा क्रम लावायचा आहे आणि या क्रमाला लावल्यानंतर 5वे वाक्य कोणते येईल हे सांगायचं आहे. तर इथे 5वे वाक्य कोणते येईल? ऑप्शन ए, आर हे 5वे वाक्य येईल. प्रश्न क्रमांक 178. चित्रामधील एका स्त्रीकडे बोट दाखवून राजीव म्हणतो, तिच्या आईला एकुलता एक नातू आहे, ज्याची आई माझी पत्नी आहे. मग चित्रातील स्त्रीचे राजीव सोबत काय नाते आहे? काय नाते असणार चित्रातील स्त्रीचे राजीव सोबत नाते? ऑप्शन बी, पत्नी. 179. खालीलपैकी उष्णतेचे उत्तम वाहक कोणते? उष्णतेचे उत्तम वाहक कोणते? ऑप्शन बी, चांदी. प्रश्न 180. इथे काय दिलेलं आहे? तर एक विधान दिलेलं आहे. त्या विधानाला अनुसरून 2 निष्कर्ष दिलेले आहेत. तर या 2 निष्कर्षमधील कोणते निष्कर्ष विधानातील संबंधाचे वर्णन करते ते ठरवायचे आहे. तर विधान आहे 1. गेल्या आठवड्यापासून एक्स शहराच्या रिक्षा, टॅक्सी, बस आणि सर्वसाधारण वाहतुकीचे इतर माध्यम अनिश्चित काळासाठी संपावर गेलेले आहेत. विधान 2. एक्स शहरातील भाज्या आणि इतर खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्या आहेत. उत्तर आहे ऑप्शन बी. 1 हे तात्काळ आणि प्रमुख कारण आहे आणि 2 त्याचा परिणाम आहे. खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? अशुद्ध वाक्य ऑप्शन बी. उद्या आपल्याला जंगलात फिरायला जायचे आहे. शुद्ध वाक्य शुद्ध वाक्य विचारलेलं आहे. हे शुद्ध वाक्य आहे. उद्या आपल्याला जंगलात फिरायला जायचे. ऑप्शन बी. 182. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. ती मैत्री, ती मैत्रीण आणि ती मित्रता हे काय येणार आहे? सर्व स्त्रीलिंगी शब्द आहेत.
183 खालीलपैकी कोणते रेषे फुलांच्या चेंडूपासून मिळतात? कोणते रेषे फुलांच्या चेंडूपासून मिळतात? 183चं काय येणार आहे? ऑप्शन बी कापूस. 184 खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? ऑप्शन सी औपचारिक. प्रश्न 185 खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामध्ये संबंधित अक्षर शब्द संख्या निवडा. जानेवारी महिना, बुधवार. ऑप्शन ए दिवस. प्रश्न 186 दिलेली अदलाबदल चिन्हे वजा अधिक प्लस तसेच आकडे 3 आणि 5. तर हे काय करायचं, या ठिकाणी हे चिन्हे आणि जे आकडे दिले आहेत ते घालायचे आहेत आणि त्याचे मूल्य किती आहे ते सांगायचं आहे. तर उत्तर असणार आहे 186चं ऑप्शन ए 1 असणार आहे. 187 समजा आपले घरमालक खूप आजारी आहेत. आपण शिक्षक असल्यामुळे ते आपला आदर करतात. अशा परिस्थितीत आपण कोणते कर्तव्य पार पाडू शकतो? तर उत्तर आहे 187चं ए. अशा कठीण प्रसंगी त्यांना आराम मिळावा म्हणून आपण शक्यतो सर्व प्रकारची मदत करून आपला सर्वोत्कृष्ट स्वभाव दाखवू शकतो. प्रश्न 188 आपला सहकारी प्राचार्याच्या सहाय्याने आपल्याला सेवेत निष्काळजीपणा दाखवण्यासाठी जाळ्यात अडकवत आहे. आपण त्याच्याशी कसे वागणार? 188चं डी. आपण स्वतः सतर्क राहू आणि त्याची मेहनत वाया घालवू. प्रश्न 189 सूचना. इथे दिलेले प्रश्न खालील आकृतींवर आधारित आहे. आकृतीचा अभ्यास करा आणि दिलेल्या प्रश्नांमधील शब्द आणि संकल्पनांशी त्याचा संबंध लावा. यापैकी कोणत्या आकृतीमध्ये भाषा, ओडिया आणि उर्दू यांच्या दरम्यानचे नाते अचूकपणे व्यक्त केले जाते? तर कोणत्या आकृतीत दाखवले जाते? ऑप्शन ए या आकृतीमध्ये. प्रश्न 190 पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर हे पुस्तक लिहिलेलं आहे दादाभाई नौरोजी यांनी. प्रश्न 191 माझ्या वडिलांनी 280 रुपये अशा प्रकारे वितरित केले की प्रत्येक मुलीला 20 रुपये आणि प्रत्येक मुलाला 10 रुपये मिळतील. जर मुलांची संख्या ही मुलींच्या संख्येपेक्षा 2 ने कमी असेल तर मुलांची संख्या काढा. काय येणार आहे मुलांची संख्या? ऑप्शन ए 8. प्रश्न 192 आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन इज स्पेल्ड करेक्टली. फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड. उत्तर काय येणार आहे? ऑप्शन 192चं ऑप्शन ए एन्व्हायरमेंट. प्रश्न 193 एका रकमेवरील सरळ व्याज हे मुद्दलेच्या 1/25 आहे आणि वर्षाची संख्या ही प्रतिवर्ष व्याजाच्या टक्क्याएवढी आहे. प्रतिवर्ष व्याज दर काढा. काय येणार आहे प्रतिवर्ष व्याज दर? ऑप्शन बी 2%. प्रश्न 194 म्हणजे खाली 2 विधाने दिलेले आहेत. एक काय विधान आहे, दुसरं कारण आहे. तर त्यातील कोणतं विधान आहे आणि कोणतं कारण आहे हे सांगायचं आहे. ए अंड्यातील पिवळा बलक यकृत खाणे आणि अशक्तपणाचे प्रकरण हाताळण्यास मदत करते. कारण अंड्यातील पिवळा बलक आणि यकृत क्रोमियममध्ये समृद्ध असतात. उत्तर आहे ऑप्शन सी ए सत्य आहे परंतु आर काय आहे? खोटे आहे. प्रश्न 195 आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक सेंटेन्सेस. द डे आफ्टर द एक्सप्लोशन, द डेथ टॉल ... to 90. काय येणार आहे? ऑप्शन ए. प्रश्न 196 समीकरण सोडवायचं आहे आणि त्याचं उत्तर काय येणार आहे ते सांगायचं आहे. तर काय येणार आहे याचं उत्तर? ऑप्शन डी. प्रश्न 197 आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द
सेंटेन्स गिवन बिलो. सेंटेन्स आहे प्लीज गिव मी समथिंग टू इट, आय एम हंग्री, द ओल्ड मॅन सेड टू द बॉईज. करेक्ट इनडायरेक्ट स्पीच सांगायचं आहे, काय असणार आहे तर 197 काय येणार आहे ऑप्शन डी. प्रश्न 198. डायरेक्शन. अ सेंटेन्स विथ अ अंडरलाइन फ्रेझल वर्ब इज गिवन बिलो. आउट ऑफ द 4 ऑप्शन चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिवन फ्रेझल वर्ब. सेंटेन्स आहे द सर्वंट मेड अवे विथ 10,000 रुपीज. आणि उत्तर आहे 198चं ऑप्शन ए स्टोर. 199. डॉटचा वापर घरातील खुर्च्या, टेबले इत्यादी सामान तयार करण्यासाठी केला जातो. कशाचा वापर केला जातो ऑप्शन सी लाकूड, इमारती, लाकूड. प्रश्न 200. जॅकी चंद सिंह हे खेकाशी संबंधित आहे. कशाशी संबंध आहे खेळाशी. जॅकी चंद सिंग फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. धन्यवाद मित्रांनो. आपण 200 प्रश्नांचे क्विकमध्ये आन्सर पाहिलेले आहेत. जर तुम्हाला त्यांचे विश्लेषण हवे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला तसे सांगू शकता. मी तुम्हाला ते व्हिडिओ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.